नेहमी एकाच पद्धतीची पत्ताकोबीची भाजी खाऊन कंटाळा येतो ना? चला तर मग आज बनवूया पत्ताकोबीची रस्सा भाजी. चला सुरुवात करूया. सर्वात आधी पत्ताकोबीचे एक एक करून पानं वेगळे काढून घेऊ. मी इथे 5 पानं घेतलेले आहेत. आता याला स्वच्छ धुवून घ्यायचे. त्यानंतर आता आपण बेसनाचं मिश्रण बनवून घेऊ. 1 वाटी बेसन घ्यायचं. त्यात घालू चवीपुरतं मीठ, थोडी हळद, अर्धा चमचा तिखट आणि 1 चमचा तीळ, थोडं हिंग, 1 चमचा तांदळाचं पीठ. तुमच्याकडे तांदळाचं पीठ जर नसेल तरीही चालेल. त्यानंतर यात थोडं पाणी घालून घट्टसर याचं मिश्रण तयार करून घ्यायचं. आता हा पानामध्ये जो जाडसर भाग दिसतो आहे त्याला कापून घ्यायचा आहे. त्यामुळे पानाला फोल्ड करणं सोपी जातं. आता यावर बेसनाचं मिश्रण लावून घ्यायचं आहे. आणि या पद्धतीने याला फोल्ड करून घ्यायचं आहे. आपण यावर सुद्धा बेसनाचं मिश्रण लावू. याला व्यवस्थित फोल्ड करायचं, नाहीतर ही भाजीमध्ये वडी सुटायला लागते. पण छान याला पूर्ण पॅक करून घेऊ. आता आपण वाटण तयार करून घेऊ. त्यासाठी घ्यायचा आहे 1 कांदा, 7 ते 8 लसूण पाकळ्या, आलं, याला बारीक करून घ्यायचं. त्यानंतर फोडणीसाठी घेऊ कढईमध्ये तेल. तेल गरम झालं की यामध्ये घालायचं अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, थोडं हिंग आणि वाटण. मी तमालपत्र घालायला विसरली होती. तमालपत्र घालू आणि 2 ते 3 मिनिटं याला परतून घेऊ. त्यानंतर घालायची हळद, 1.5 चमचा तिखट, 1 चमचा धनेपूड, चवीपुरतं मीठ. याला एखादी मिनिटं परतून घ्यायचं. नंतर घालायचं यामध्ये 1 टोमॅटो. त्यानंतर घालायचा अर्धा चमचा गरम मसाला. याला एखादी मिनिटं परतून घ्यायचं आणि यामध्ये घालायचं अर्धा कप पाणी. त्यानंतर आपण यावर चाळणी ठेवून घेऊ. त्यावर या वड्या ठेवून घ्यायच्या आहेत. याला 8 ते 9 मिनिटं वाफवून घ्यायचं. चाळणीला काढून घेऊ. मी इथे 1 ग्लास पाणी घालणार आहे. तुम्ही पाण्याचं प्रमाण थोडं कमी जास्त करू शकता. तुम्हाला जर आणखी रस्सा हवा असेल तर तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता. त्यानंतर वड्याला कापून घ्यायचं. पॅन मध्ये घेऊ तेल आणि वड्याला फ्राय करून घ्यायचं आहे. मी इथे शॅलो फ्राय करते आहे. तुम्ही डीप फ्राय सुद्धा करू शकता. आता फ्राय केलेल्या वड्या आपण रस्स्यामध्ये घालू. याला 1 किंवा 2 मिनिटं शिजवून घ्यायचं. खूप जास्त शिजवायचं नाही, त्यामुळे वड्या सुटतात. छान कोथिंबीर घालायची आणि आपली भाजी तयार आहे.